नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण करंटचा अत्यंत महत्त्वाचा विषय जो आपल्या सिलेबसच्या संदर्भात आहे, पॉलिटिक्सच्या संदर्भात आहे, तो म्हणजे की लोकसभेचे जे स्पीकर आहेत, त्या स्पीकरच्या विरुद्ध ओम बिर्ला यांच्या विरुद्ध नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजेच अविश्वास प्रस्ताव जो आहे, तो आणला जाणार आहे. तर आपल्या सिलेबसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय आहे? त्याचबरोबर हा कशा पद्धतीने आणला जातो? त्याचबरोबर तो कशा पद्धतीने पारित केला जातो? आणि सभापतीला किंवा अध्यक्षाला रिमूव्ह कसं केलं जातं, या सगळ्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ज्या टेलिग्राम चॅनलवर दररोज अपडेट आपण सर्व बाबी प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर ही जी PDF आहे, ही PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. तर आजचा जो इश्यू आहे किंवा विषय जो आहे, तो म्हणजे की लोकसभेचे जे अध्यक्ष आहे, त्यांच्या विरुद्ध जो अविश्वास प्रस्ताव हे मांडण्यात येणार आहे किंवा तशा प्रकारची प्रोसिजर ही या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर न्यूजमध्ये नो कॉन्फिडन्स मोशन अगेन्स्ट ओम बिर्ला व्हॉट हॅपन या ठिकाणी नाऊज किंवा या ठिकाणी हा जो प्रस्ताव आहे तो मांडला गेलेला आहे. तर आता यामध्ये जे सेक्रेटरिएट आहेत किंवा सचिवालय आहे त्यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. तर नेमकं हा प्रस्ताव आणण्याची गरज काय पडली? ओके, किंवा विरोधी सदस्याने किंवा विरोधी पक्षाने हा प्रस्ताव नेमका का आणला? ह्याची कारणे पण आपण समजून घेऊ. त्याचबरोबर या ठिकाणी ही प्रोसिजर कशा पद्धतीने असते आणि आत्तापर्यंत किती अध्यक्षांना या ठिकाणी अशा पद्धतीने रिमूव्ह करण्यात आलेलं आहे, हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. आता यामध्ये पहिला मुद्दा काय आहे? तर यामध्ये की नेमका विवाद काय आहे किंवा वाद काय आहे आणि त्यावरचा आक्षेप काय आहे? तर यामध्ये की कोणता आक्षेप आहे की ज्या कारणाने विरोधी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी मांडला आहे. आता यामध्ये कारण नंबर 1 म्हणजे काय आहे? त्या ठिकाणी माजी लष्कर प्रमुख एम 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 नरवणे, ओके, एम एम नरवणे यांचं पुस्तक आहे, आत्मचरित्र आहे, ओके, द 4 स्टार डेस्टिनी. तर हे जे आत्मचरित्र आहे त्यामधल्या काही जे बाबी आहे ते या ठिकाणी कोट करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला. ओके, तर त्यामुळं या ह्याच्यामध्ये सभापतीने काय केलं? त्याला मज्जाव केला किंवा त्यांना ते बोलू दिलं नाही, हा एक त्यांच्यावर आरोप आहे. दुसरा, पंतप्रधान मोदीवर सभागृहात हल्ला होऊ शकतो, ओके, अशा प्रकारचं स्टेटमेंट या ठिकाणी अध्यक्षांनी दिलं. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांच्या विशिष्ट मुद्द्यावर या ठिकाणी किंवा की त्यांना किंवा की त्यांचे मुद्दे, विरोधी पक्षातील लोकांचे मुद्दे या ठिकाणी मांडण्यापासून त्यांना रोखणे किंवा मांडू न देणे. त्याचबरोबर की ज्या महिलांनी विरोध केला त्या अशा 8 खासदारांना काय करण्यात आलेलं आहे? काही काळासाठी सस्पेंड करण्यात आलेलं आहे. ओके? हे सगळे मुद्दे आहेत. या मुद्द्याला धरून काय करण्यात आलेलं आहे? तर अविश्वास प्रस्तावाची प्रोसिजर सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 108 सदस्यांनी चं जे लेटर आहे, लिखित स्वरूपाचं लेटर, हे या ठिकाणी सचिवालयाला दिलेलं आहे आणि त्यानंतर आता पुढची प्रोसेस सुरू होणार आहे. त्यामध्ये हे राहुल गांधी आणि राहुल गांधी यांनी या ठिकाणी हे पुस्तक 4 स्टार डेस्टिनी जे आहे नरवाने सरांचं, तर यामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी होत्या. त्याबद्दल त्यांनी संसदेमध्ये किंवा की मत मांडण्याचा प्रयत्न केला. आणि एक महत्त्वाची बाब काय माहिती आहे का? की जेव्हा सभागृहामध्ये मत मांडलं तर ते रेकॉर्ड होत असतं. ओके, बाहेर म्हणजे सभागृहाच्या बाहेर जर मत मांडलं तर त्याला काही अर्थ राहत नाही, कारण सभागृहामध्ये जर मांडलं तर ते रेकॉर्ड होतं आणि ते एक प्रकारचं रेफरन्स म्हणून वापरलं जातं. त्यामुळं या ठिकाणी सभागृहामध्ये चर्चा होण्यासाठी हे जे विरोधी पक्षातले नेते असतील, सदस्य असतील किंवा आमदार खासदार हे भांडत असतात की मला बोलू द्या. ओके, रिझन काय आहे? कारण ते रेकॉर्ड होत असतं. ठीक आहे, त्यामध्ये हा एक मुद्दा आहे. त्यानंतर यामध्ये की ज्या आमदार आहेत, ओके, महिला आमदार आहेत, त्यांनी या ठिकाणी काय आहे की पंतप्रधानाच्या चेअरपाशी आल्या आणि त्यांना या ठिकाणी काय आहे की पंतप्रधानांना इजा पोहोचायची होती, असं काहीतरी स्टेटमेंट या ठिकाणी ओम बिर्ला यांनी केलं आणि यामुळं या ठिकाणी काय आहे किंवा यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणायला सुरुवात झालेली आहे. मग ओम बिर्ला यांनी काय म्हटलं? आय रिसीव्ह इन्फॉर्मेशन दॅट सेव्हरल काँग्रेस MPs could have created an appropriate incident नियर द प्राईम मिनिस्टर्स चेअर. ओके, म्हणजे यांचं म्हणणं काय आहे किंवा की काही अशा प्रकारचं एक घटना घडू शकत होती ज्यामुळं पंतप्रधानांना इजा होऊ शकते किंवा पंतप्रधानावर या ठिकाणी काही गोष्टी घडू शकत होत्या. ओके, इफ सच अन इन्सिडेंट हॅड टेकन प्लेस इट वुड हॅव टर्न, ओके, अपार्ट डेमोक्रेटिक ट्रॅडिशन. ओके, टू प्रिव्हेंट दिस
आय रिक्वेस्टेड, ओके, आय रिक्वेस्ट द प्राईम मिनिस्टर नॉट टू कम टू दी हाऊस. ओके, मग असं घडू नये याच्यासाठी मी सांगितलं की पंतप्रधानांनी काय करू नये, लोकसभेत येऊ नये. त्यामुळं मग जे काही राष्ट्रपतीचं अभिभाषण होतं त्या अभिभाषणावर चर्चा पंतप्रधानांनी कुठे केली, राज्यसभेत केली. तर हे एक या ठिकाणी ओम बिर्ला यांनी म्हटलेलं आहे, द स्पीकर ऑफ लोकसभा. आता यामध्ये ह्या झाल्या काही बाबी, परंतु त्याचबरोबर काय आहे, या ठिकाणी हे एमपी आहेत. कोणाचे एमपी आहेत, या ठिकाणी बीजेपीचे एमपी आहेत दुबे यांनी या ठिकाणी काही आक्षेपार्ह बाबी पुस्तकामध्ये ज्या म्हटलेल्या आहेत. ओके, मग त्यामध्ये इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील यांच्या बाबतीत हे मांडलं आणि ह्यांना भरपूर टाइम दिला. हा असा आक्षेप सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर हे काही कारणं आहेत ज्या कारणानं अशा प्रकारचा प्रस्ताव आणलेला आहे. आता प्रस्ताव आणला तर मग प्रस्तावाच्या बाबतीमध्ये संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे, तर संविधानातील आर्टिकल, ओके, संविधानातील आर्टिकल 94. ओके, आता संविधानातील आर्टिकल 94 आपण ओरिजिनल डॉक्युमेंट पाहू. आर्टिकल 94 काय सांगतं, आर्टिकल 94 सांगतं, ओके, आर्टिकल 94 सांगतं की अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद रिक्त होणे. आता हे कशाच्या कारणानं रिक्त होऊ शकतं हे सांगितलेलं आहे. त्यामध्ये रिक्त होणे की त्याचा एक तर राजीनामा देणे किंवा त्याला पदावरून दूर करणे. स्वतःहून जर राजीनामा दिला किंवा या ठिकाणी पदावरून दूर केलं तर लोकसभेचा अध्यक्ष असेल किंवा या ठिकाणी उपाध्यक्ष असेल तर त्यांचं पद काय होतं, रिकामं होतं. आता यामध्ये 94A किंवा 94क काय सांगितलं आहे की लोकसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले तर, ओके, त्यांचं सदस्यत्व म्हणजे 5 वर्षाची जी टर्म आहे ती संपली की या ठिकाणी काय होणार आहे, पद रिक्त होणार आहे. दुसरी कंडिशन 94 मध्ये काय सांगितलेलं आहे, असा सदस्य हा अध्यक्ष असल्यास, असा सदस्य हा अध्यक्ष असल्यास उपाध्यक्षास आणि असा सदस्य हा उपाध्यक्ष असल्यास अध्यक्षास संबोधून कोणत्याही वेळी आपल्या पदाचा आपल्या सहीनिशी राजीनामा द्यावा. म्हणजे आता याचा अर्थ काय आहे की राजीनामा हे काय काय आहे की राजीनामा दिला तर जागा काय होणार आहे, रिक्त होणार आहे, वॅकेट होणार आहे. तर मग या ह्याच्यामध्ये अध्यक्ष हा उपाध्यक्षाला देतो किंवा उपाध्यक्ष हा जो आहे अध्यक्षाला काय आहे, राजीनामा देतो. ठीक आहे. त्यानंतर तिसरं 94 मधलं 3 की लोकसभेच्या, ओके, लोकसभेच्या त्यावेळेसच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि लोकसभेच्या ठरावाद्वारे, ओके, महत्वाचा मुद्दा आहे बघा, त्यावेळेसच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने, ओके, त्यावेळेसच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने म्हणजे त्याला म्हणतात इफेक्टिव्ह मेजॉरिटीने. ओके, तर लोकसभेच्या ठरावाद्वारे त्यांना पदावरून दूर करता येतं. म्हणजे तिसरी काय आहे कंडिशन किंवा तिसऱ्या पद्धतीनं पद रिक्त होऊ शकतं, एकतर पदावरून काय केलं, रिमूव्ह केलं तर. आता यामध्ये परंतु हे रिमूव्ह करत असताना या ठिकाणी किंवा अशा प्रकारचा जो ठराव आहे तो प्रयोजनात असताना ठराव जो आहे तो या ठिकाणी तो मांडण्याचा उद्देश असल्यास निदान किती दिवसाची नोटीस देणं गरजेचं आहे, 14 दिवसाची नोटीस देणं हे गरजेचं आहे. ओके, 14 दिवसाची नोटीस देणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. ओके, तर त्याखेरीज तो मांडला जाणार नाही. परंतु आणखी असे की लोकसभा विसर्जित होईल, ओके, लोकसभा विसर्जित होईल त्यावेळी विसर्जनानंतर होणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या सभेच्या लगतपूर्वीच, ओके, लगतपूर्वीपर्यंत अध्यक्षाला आपले पद रिक्त करता येणार नाही. ओके, म्हणजे अध्यक्षपदाचा जो कार्यभार आहे किंवा कार्यकाळ आहे तो कधीपर्यंत असतो, तर नवीन लोकसभेचं फॉर्मेशन होईपर्यंत असतो. ठीक आहे, आणि नवीन लोकसभेचं फॉर्मेशन झालं तोपर्यंत असतो. फॉर्मेशन झाल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडले जातात. आता मुद्दा काय आहे, तो मुद्दा आहे रिमूव्हलचा. ओके, त्यांना या ठिकाणी पदावरून दूर करायचं आहे. तर मग पदावरून दूर करायचं असेल तर काय आहे, 94 मध्ये काय आहे, सी आहे. ओके, 94 मधलं या ठिकाणी आपण हे ग जे आहे, 3 जे आहे 94 मधलं 3 हे काय सांगतं या ठिकाणी वाक्य त्यांना की सदस्याच्या बहुमताने काय करता येतं, रिमूव्ह करता येतं. आता यामध्ये की तात्कालीन सर्व सदस्यांच्या बहुमताने हा ठराव मंजूर करावा लागतो. आता तसं पाहिलं तर लोकसभेची जी सदस्य संख्या आहे, टोटल सीट जर आपण पाहिले, टोटल सीट किती आहे, 500 या ठिकाणी 43 आहे. ठीक आहे, आता हे टोटल सदस्य आहेत हाऊसचे. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे, इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हटलेलं आहे, तात्कालीन सर्व सदस्यांच्या बहुमताने. आता या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये 543 पैकी एक्झाम्पल मध्ये काय आहे, 10 किंवा या ठिकाणी आपण असं म्हणू की यामधले 13 सदस्य जे आहेत ते गैरहजर आहेत. ओके, ते 13 सदस्य गैरहजर आहेत. तर मग किती राहिले या ठिकाणी 0, त्यानंतर 30, 530 राहिले. ओके, 530. आता 530 डिवायडेड बाय 2. ओके, यामध्ये 2 त्यानंतर
ठीक आहे. तर 265 आता 265 प्लस 1 म्हणजे काय आहे 266 जे आहे तर काय असणं गरजेचं आहे या याच्यामध्ये 266 वोटिंग जे आहे होणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे याला म्हणायचं इफेक्टिव्ह मेजॉरिटी. म्हणजे जेवढे सभागृहाची स्ट्रेंथ आहे ओके जेवढी सभागृहाची स्ट्रेंथ आहे त्या सभागृहाच्या स्ट्रेंथच्या काय आहे मेजॉरिटीनं म्हणजेच किती आहे तर 51%. ओके आणि हा जो प्रस्ताव आहे हा फक्त काय आहे लोकसभेतच मांडला जाणार आहे लोकसभेतच पारित होणार आहे राज्यसभेत जात नाही हे पण लक्षात ठेवा. तर आणि या ठिकाणी की त्यांना इफेक्टिव्ह मेजॉरिटीनंच काय आहे की रिमूव्ह करता येतं. आता यामध्ये ही झाली पद्धत. आता रिक्त होण्याचे जे अटी आहेत आपण 3 बघितल्या. एक तर काय आहे या ठिकाणी त्यांचं सदस्यत्व संपणं म्हणजे जो काही 5 वर्षाचा कार्यकाळ तो संपतो. दुसरा आहे राजीनामा ओके अध्यक्ष राजीनामा उपाध्यक्षाला देतात उपाध्यक्ष अध्यक्षाला देतात ठीक आहे आणि त्यांना या ठिकाणी रिमूव्ह करण्याची प्रोसिजर ओके रिमूव्ह करता येतं 94C ओके या अंतर्गत रिमूव्ह करता येतं. आता यामध्ये पुढचा मुद्दा काय आहे की आता यामध्ये हे एखाद्या अध्यक्षाच्या विरुद्ध अशा प्रकारची प्रोसिजर सुरू करायची आहे की अविश्वास प्रस्ताव आणायचा आहे. मग तसा प्रस्ताव आणण्यासाठी काय करणं गरजेचं आहे की लोकसभेच्या की सरचिटणीसांना ओके किंवा टेक्निक लोकसभेच्या सेक्रेटरींना लेखी नोटीस देणं गरजेचं आहे. आणि सध्या 108 खासदारांनी काय केलेलं आहे लेखी या ठिकाणी काय दिलेलं आहे नोटीस दिलेली आहे सेक्रेटरीला ठीक आहे आणि ती देणं अनिवार्य आहे लोकसभेच्या कशाला त्या ठिकाणी सरचिटणीसांना किंवा सेक्रेटरीला ती नोटीस देणं गरजेचं आहे. आता नोटीस दिल्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे त्या ठिकाणी नोटीस दिल्यानंतर ती नोटीस जी आहे ती संसदेमध्ये आणली जाते. परंतु तो ठराव संसदेमध्ये आणण्याच्या अगोदर 14 दिवस या ठिकाणी काय आहे की पूर्वसूचना देणं गरजेचं असतं अध्यक्षांना. तशी पूर्वसूचना या ठिकाणी देणे घटनात्मकदृष्ट्या काय आहे आवश्यक आहे. आणि त्यानंतर नोटीस कालावधी संपल्यानंतरच हा विषय काय आहे आता समजा हा 14 दिवसाची नोटीस पिरियड आहे हा पिरियड संपला त्यानंतर सभागृहामध्ये काय आहे या ठिकाणी की हा जो विषय आहे हा समाविष्ट केला जातो. आता सभागृहामध्ये समाविष्ट केला विषय तर ते समाविष्ट केल्यानंतर काय होणार आहे की याच्यामध्ये की विषय समाविष्ट केल्यानंतर नियम 200A ओके म्हणजे सभागृहाचा नियम 200A अंतर्गत या ठिकाणी आता कारवाई सुरू होते. आता 200A म्हणजे आता हे 200A काय आहे या ठिकाणी की लोकसभा जे आहे त्याचा या ठिकाणी नियम आहे 200A नियम. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रस्ताव जो आहे त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे एकतर स्पष्टता आणि त्यामध्ये अचूकता असणं गरजेचं आहे. ओके तर यामध्ये प्रस्ताविकेमधले जे आरोप आहेत ते स्पष्ट आणि नेमके असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची संदिग्धता नसावी क्लिअर असले पाहिजे. दुसरं टीका व निंदा टाळणे यामध्ये वैयक्तिक टीका या ठिकाणी करता येणार नाही. प्रस्ताव तर्क किंवा उपरोधिक विधाने किंवा निंदास्पद शब्दांचा वापर करण्यास काय आहे मनाई आहे. आणि तिसरं या ठिकाणी प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी ओके किंवा प्रस्ताव मांडणाऱ्या सदस्याला त्यावर भाषण करण्याची परवानगी नसते जोपर्यंत हा प्रस्ताव जो आहे तो संसद जे आहे ते या ठिकाणी स्वीकारत नाही. आता हा प्रस्ताव हे सभागृहामध्ये आलेला आहे. सभागृहामध्ये आल्यानंतर महत्त्वाचं आहे की सभागृहामध्ये प्रस्ताव चर्चेला आलेला आहे किंवा प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकारण्यासाठी म्हणजे प्रस्ताव आलेला आहे आणि तो प्रस्ताव आता काय करायचा आहे की लोकसभेमध्ये त्याच्यावर काय करायचे आहे चर्चेला सुरुवात करायची आहे. मग सुरुवात करण्यासाठी ॲटलिस्ट या ठिकाणी 50 सदस्यांनी तो प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी काय आहे की प्रस्ताव जो आहे स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणजे 50 सदस्य सभागृहात असणं गरजेचे आहे किंवा 50 सदस्यांनी उठून हा मी म्हणजे जे काही अध्यक्ष आहेत ओके आता समजा की सभापती किंवा अध्यक्ष आहेत जर अध्यक्षाविरुद्ध जर अविश्वास प्रस्ताव असतील तर अध्यक्ष तर या ठिकाणी असणारच नाहीत. अध्यक्ष नसतील तर त्यांची चेअर कोणाची असते उपाध्यक्ष आहे बरोबर. परंतु सध्या उपाध्यक्ष सुद्धा नाहीत. मग याला पर्याय काय आहे या ठिकाणी चेअरपर्सनचं पॅनल असतं 10 जणांचं चेअरपर्सनचं पॅनल असतं. त्यापैकी एक व्यक्ती काय आहे तात्पुरता अध्यक्ष म्हणून या ठिकाणी ह्या प्रोसिडिंगमध्ये काम करतो ठीक आहे पीठासीन अधिकारी म्हणून काम करतो. तर आता यामध्ये प्रस्ताव चर्चेस आणायचा आहे त्यावेळेस 50 खासदारांनी या ठिकाणी हा प्रस्ताव काय म्हणणं गरजेचं आहे की मान्य करणं गरजेचं आहे किंवा 50 खासदार हे सभागृहामध्ये उठून उभा राहतील आणि म्हणतील की आम्हाला हा प्रस्ताव काय आहे मान्य आहे. अशा पद्धतीने हा प्रस्ताव या ठिकाणी आणला जातो आणि प्रस्ताव मंजुरी झाल्यास या ठिकाणी प्रस्तावावर मंजुरी मिळाल्यास किमान 10 दिवसाच्या आत यावर चर्चा होणं गरजेचं
आहे. 10 दिवसाच्या आत प्रस्ताव या ठिकाणी मान्य झाल्यानंतर त्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. आणि चर्चेच्या दरम्यान या ठिकाणी की आता इथं 10 दिवसाच्या आत चर्चा होणार आहे आणि चर्चेच्या दरम्यान की या ठिकाणी भाषणाचा जो वेळ आहे प्रस्ताव मांडणाऱ्या सदस्याला, म्हणजे प्रस्ताव आता जसं राहुल गांधी यांनी मांडलेला आहे तर त्यांना किती मिनिटं टाइम दिला जाणार आहे, 15 मिनिटं त्यांना बोलण्याची मुभा दिली जाणार आहे. आणि विषय जो आहे संपूर्ण चर्चा ही त्याच विषयावर होते ज्या विषयावर काय आहे आक्षेप घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि चर्चेअंती काय आहे शेवटची प्रक्रिया होती ती म्हणजे वोटिंग करण्याची. आता जेव्हा ही प्रक्रिया दरम्यान किंवा प्रक्रिया सुरू आहे त्या दरम्यान सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत, स्पीकर आहे किंवा सभापती आहे, तर त्यांना या ठिकाणी हे त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मांडत नाही. आता या ठिकाणी यांच्या विरुद्ध काय आहे अविश्वास प्रस्ताव आहे तर ते या ठिकाणी ह्या चेअरवर बसणार नाही. ते काय असतील या ठिकाणी सभागृहाचे सदस्य म्हणून फक्त काम करतील, अध्यक्ष म्हणून काम करणार नाही. ओके. तर या ठिकाणी सभागृहाच्या कामकाजात किंवा चर्चेत ते भाग घेऊ शकतात. ओके. त्यांना सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार असतो. ओके. त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी पहिल्या मतदानाच्या बाबतीत सुद्धा पहिल्या फेरीत मतदान करण्याचा अधिकार असतो. ठीक आहे. परंतु कास्केडिंग वोट म्हणजे काय आहे निर्णायक मत, म्हणजे जर सभागृहामध्ये दोन्ही बाजूनं 50-50 एक्झाम्पलमध्ये मतं पडली तर समसमान मतं झाले. ओके. तेव्हा त्यावेळेस कास्केडिंग वोट जो आहे निर्णायक मत जे आहे कास्टिंग वोट ज्याला म्हणतो आपण, कास्टिंग वोट. ओके. हे जे कास्टिंग वोट आहे किंवा निर्णायक मत जे आहे तो देण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे सभापतीला आहे किंवा अध्यक्षाला आहे. परंतु या अशा कंडिशनमध्ये किंवा की ज्या कंडिशनमध्ये त्यांच्या विरुद्धच काय आहे अविश्वास प्रस्ताव आहे त्या कंडिशनमध्ये त्यांना कास्टिंग वोट करता येत नाही किंवा निर्णायक मत देता येत नाही. ठीक आहे. तर ही अशा प्रकारची काय आहे प्रोसिजर आहे. तर आतापर्यंत म्हणजे आता ही प्रोसिजर सुरू होणार आहे. ओके. तर आपल्याला निश्चित याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आतापर्यंत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इतिहासामध्ये ते 3 लोकसभेच्या अध्यक्षाविरुद्ध हा प्रस्ताव आणलेला आहे. पहिल्यांदा 1954ला जी.व्ही. मावळणकर हे जे पहिले अध्यक्ष होते त्यांच्या विरुद्धच प्रस्ताव आणला होता, परंतु तो प्रस्ताव फेटाळला. ओके. त्यानंतर दुसरे 1966ला हुकुम सिंग आहेत यांच्या विरुद्ध सुद्धा प्रस्ताव आणला होता, परंतु तो सुद्धा फेटाळला. त्यानंतर 1987ला बलराम जाखड यांच्या विरुद्ध सुद्धा प्रस्ताव आणला होता, तो सुद्धा फेटाळला. म्हणजे काय आहे आतापर्यंत या ठिकाणी कुठल्याही सभापतीला, स्पीकरला किंवा अध्यक्षाला या ठिकाणी रिमूव्ह करण्यात आलेलं नाही अशा पद्धतीनं. ठीक आहे. तर हे झालं आपल्या टॉपिकच्या बाबतीत जे महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे किंवा ज्यावर प्रश्न येऊ शकतात आणि सध्याचं या ठिकाणी करंटचा महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमी मार्फत कंबाईनची पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेची स्पेशल बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईनसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑफलाईन बॅच सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर कंबाईन स्पेशल पूर्व परीक्षेची बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. त्यानंतर ह्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मेन्स, त्याचबरोबर याला लागून या ठिकाणी सरळ सेवेच्या सुद्धा बॅचेस आपल्याकडे सर्व प्रकारच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती त्याचबरोबर काही फ्री PDF उपलब्ध होतील. तर ही सर्व माहिती ॲपवर आणि आपल्याला या लेक्चरची PDF किंवा दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स असतात करंटचे, त्यासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आणि जे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, विषय समजला का, हे सुद्धा जरूर प्रतिक्रिया द्या. आणि हा जो विषय आहे हा समजल्यानंतर मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.